रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड ऑडिओ व्हिज्युअल बुलेटिन नंबर 14. नमस्कार मंडळी. आज 9 ऑक्टोबर 2025. नुकताच नवरात्रोत्सव संपन्न झाला आहे आणि आपण सर्वजण आता दीपोत्सवाच्या स्वागताच्या गडबडीत आहोत. अशा प्रसन्न वातावरणात आज आपण ऐकणार आहोत आपल्या आजच्या पाहुण्या सौ गौरी वनारसे यांच्याकडून संबळ वादन. त्यांच्या जोडीला आपल्या क्लबमधील उत्साही मंडळी सादर करत आहेत देवीचा गोंधळ, गरबा, भोंडला व बरेच काही. आणि चविष्ट खिरापतीही आहेत ज्या आपल्याला ओळखायच्या आहेत. आता ऐकूया मागील सभेचा वृत्तांत. मागील सभेत 2 नवदुर्गांचा आपल्या क्लबतर्फे सत्कार केला. सुरुवातीला मेधा पेंढारकर यांनी सौ मेघना जोशी यांचा परिचय करून दिला. त्या सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या व्यवस्थापिका असून त्यांनी दिलासा कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेत रद्दी पेपरच्या बॅग्स करणे, चटण्या, लोणची, भाजणी इत्यादी अनेक पदार्थ करणे, राख्या तयार करणे, डान्स, योगा शिकवणे असे विविध उपक्रम राबवले जातात. या गणेशोत्सवात अलकाच्या चौकात मुलींनी रांगोळ्या काढल्या. आपल्याबरोबर मेघनाताईंनी 5 गुणी विद्यार्थिनी व त्यांचे पालक आणले होते. त्यांचाही सत्कार रोटरी क्लब टिळक रोडने केला. हिंदू महासभेच्या सौ सुप्रिया दामले यांची मुलाखत उज्ज्वला केळकर यांनी घेतली. हिंदू महासभेच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ प्रदर्शित केला गेला. वडिलांकडून समाजसेवा व्रताचा वारसा घेतलेल्या सुप्रियाताईंनी हिंदू महिला सभेचे अध्यक्षपद गेली 10 वर्षे भूषविले आहे. त्यांनी सुहृद मूकबधीर शाळा, आपले घर, अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, महाराष्ट्र चित्पावन संघ अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पदे भूषवली आहेत. आपले घरमध्ये मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवतात, प्रेरणादायी गोष्टी सांगतात. मागचे वर्ष संस्थेचे 75वे वर्ष म्हणून वर्षभर कार्यक्रम केले गेले. आत्ताच्या नवरात्रीत वंचित मुलींचे कुमारिका पूजन केले व नवीन जुन्या रीतींची सांगड घातली गेली. आजी आजोबांमध्ये त्या आत्मविश्वास वाढायला मदत करतात. गरीब हुशार मुलांना परदेशी जायला मदत करणे, अभ्यासिका उपलब्ध करून देणे, त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे यामध्ये ते पुढाकार घेतात. नवरात्रीमध्ये या नवदुर्गांचा सत्कार करणे हे अतिशय उचित ठरले आहे. त्यांनी दर्शवलेल्या मार्गावरून आपण सुद्धा काही ना काही प्रमाणात क्लबकडून व वैयक्तिक पातळीवरून योगदान देण्याचा प्रयत्न करू असे आभार मानताना नम्रता भणगे यांनी सांगितले. नमस्कार. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रोजेक्टची सुरुवात आणि भूमिपूजन हे सत्यजितच्या वर्षात झाले. क्लिनिक आणि ग्रामपंचायतीच्या ऑफिसचे बांधकाम ह्या वर्षी पूर्ण झाले आणि त्याचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी कासुर्डी येथे झाले. उद्घाटन भारती विद्यापीठ आयुर्वेदिक कॉलेजचे रजिस्ट्रार श्री जयकुमार, आपले प्रेसिडेंट श्री देवदत्त हंबर्डीकर तसेच गावच्या सरपंच सौ सुजाता कोंडे ह्यांच्या हस्ते झाले. नंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, भारतीय हॉस्पिटलचे पदाधिकारी आणि ह्या उपक्रमाला ज्यांनी हातभार लावला अशा सर्वांचे आपल्या क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. आपल्या क्लबचे 35हून अधिक मेंबर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच बरेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते. उद्घाटन निमित्ताने
भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटलने गावात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर भरविले होते. शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 80 ग्रामस्थांनी तपासणी करून घेतली. हे चिकित्सालय रोज 10 ते 3 चालू राहील व रोज वेगवेगळे तज्ज्ञ उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सर्वांनी गावरान मेनूचा आस्वाद घेतला व त्यानंतर सत्यजित बडवेच्या बडवे इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट दिली. सत्यजितने त्याचे कामकाज सर्वांना सविस्तर समजावले. अशा प्रकारे मेडिकल ॲसिम्युलेशन, व्होकेशनल व्हिजिट आणि पब्लिक इमेज असा मिळून उत्तम कार्यक्रम पार पडला. धन्यवाद. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 16 ऑक्टोबर दिवाळीनिमित्त रंगारंग कार्यक्रम, त्यामध्ये ताटाभोवतीची रांगोळी स्पर्धा आणि बरंच मनोरंजक काही. 23 ऑक्टोबर भाऊबीजेनिमित्त मीटिंग होणार नाही. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.